महापालिकेने हे सर्कल 18 मीटर व्यासाचं केलं होतं. आमच्या मागणीवरून त्यांनी त्याच्यामध्ये थोडीशी घट करून आणि इंडियन रोड काँग्रेसबरोबर संपर्क साधून ते 15 मीटरवर आणलेलं आहे. जर ते सर्कल अजूनही मोठं वाटत असेल तर ते योग्य आकाराचं करावं ही आमची महापालिकेला सगळ्यात पहिली विनंती आहे. भला मोठा सर्कल होता, त्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. त्यानंतर आम्ही ट्रॅफिक विभागाला बोललो. ट्रॅफिक विभागाने सांगितलं की आमच्याकडे परवानगी न घेताच पीएमसीच्या रोड विभागाने या ठिकाणी सर्कल उभा केलेला आहे. I'm Prince Chaudhary reporting live for Pune Times Mirror. We are at the NIBM Annex, Mohammadwadi, with local residents and activists. Right behind me is the SM Ghule junction. The big question is it a circle of hope or hopelessness? This junction, this circle which was made behind, the size, the diameter of it is very, very huge and is creating a lot of traffic problems. We will be speaking to the residents of the area and the activists to find out what exactly is the problem that are facing the commuters and the residents of the area. मैं जयमाला डानकीकर बात कर रही हूँ. मराठी. या ठिकाणी हा जो सर्कल बनवला आहे याची मी सुरुवातीपासून तुम्हाला एक शॉर्टमध्ये माहिती देते. हा सर्कल ज्या वेळेला बनला त्यावेळेला पीएमसीच्या रोड डिपार्टमेंट विभागाने कोणत्याही प्रकारची निविदा काढली नाही, लोकांच्यासाठी कुठलं जाहीर प्रकटन दिलेलं नाही पेपरला, आणि ट्रॅफिक विभागाची परवानगी न घेता त्यांनी प्रायोगिक तत्वावर म्हणून अतिशय भला मोठा एक 24 मीटरचा सर्कल या ठिकाणी त्यांनी उभा केला होता. त्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की बाबा कुणालाच विचारलं नाही आणि एवढा मोठा सर्कल या ठिकाणी आवश्यकता नाही. कमीत कमी 3-4 गाड्या बाजूनी पास व्हायला पाहिजेत. इकडच्या एरियावर लोड वाढलेला आहे, लोकांचं वाहनं वाढलेली आहेत आणि लहान सर्कल पाहिजे या ठिकाणी, असे आमची सर्वांचीच मागणी होती या एरियातल्या लोकांची. भला मोठा सर्कल होता, त्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. त्यानंतर आम्ही ट्रॅफिक विभागाला बोललो. ट्रॅफिक विभागाने सांगितलं की आमच्याकडे परवानगी न घेताच पीएमसीच्या रोड विभागाने या ठिकाणी सर्कल उभा केलेला आहे. त्यानंतर मग यांनी रीतसर याच्यासाठी तो सर्कल मग काढला. त्यांनी 24 मीटरचा जो भला मोठा केला होता तो त्यांनी काढून घेतला. त्यानंतर पुन्हा परवानगी घेतली. आता ही 18 मीटरची परवानगी त्यांनी आणली काढून. 18 मीटरचा सुद्धा सर्कल या ठिकाणी मोठा होतोय, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ते बाजूने जो कठडा बांधलेला आहे तो कठडा सुद्धा अतिशय आवाढव्य आणि मोठा बांधलेला आहे. So we're going to be speaking to Ashok Mendle, who is a local resident. Yeah. So my question to sir is that this circle of hope or hopelessness, which is the SM Ghule junction, is too large to allow a smooth flow of commuters. There are many issues. One is it creates a blind spot. There are no speed breakers. There is no lane channelization. There is no traffic police available. Any other kind of issue that you would like our viewers to hear? I'll hold it. पहिल्यांदा मला हे सांगायला आवडेल की अगोदर महापालिकेने हे सर्कल 18 मीटर व्यासाचं केलं होतं. आमच्या मागणीवरून त्यांनी त्याच्यामध्ये थोडीशी घट करून आणि इंडियन रोड काँग्रेसबरोबर संपर्क साधून ते 15 मीटरवर आणलेलं आहे. आत्ता माझ्या सहकारी धनकीकर मॅडम यांनी सर्कलबाबत डिटेल सांगितले. जर ते सर्कल अजूनही मोठं वाटत असेल तर ते योग्य आकाराचं करावं ही आमची महापालिकेला सगळ्यात पहिली विनंती आहे. पण त्याच जोडीने इतर अनेक प्रश्न आहेत. आत्ता आपण इथे गेली 10 मिनटं उभे आहोत. ह्या 10 मिनटात रॉंग साईडनी वळणारे 2 व्हीलर आणि 4 व्हीलरवाले जवळजवळ 25-30 जणं गेले आणि या सगळ्या लोकांमुळे 5 रस्त्यांवरती असं रॉंग साईडनी वळणारे इथं भरपूर लोक आहेत आणि त्यांच्यामुळे इथं सातत्याने वेगवेगळे ॲक्सिडेंट घडत आहेत. आणि त्यांना जर आपण विनंती केली तर ते उलटसुलट उत्तरं देणं, अंगावर धावून येणं, हे सगळे प्रकार होत आहेत. त्याचं कारण एकच आहे की ह्या भागामध्ये हा भाग खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला. ह्या भागातले जर आत्ता आपण या 1 किलोमीटर परिसरातले जरी फ्लॅट मोजले तर ते जवळजवळ 10,000 फ्लॅट आहेत. ही माझ्या मागे जी सोसायटी आहे रहेजा, या रहेजा सोसायटीमध्ये 2,000पेक्षा जास्त फ्लॅट होत आहेत. 22 एकरचा एरिया आहे, 2,000पेक्षा जास्त फ्लॅट होत आहेत आणि इथं असे हजारो फ्लॅट आजूबाजूला आहेत. आणि हा जो चौक आहे या चौकात
एकूण 5 रस्ते एकत्र आलेले आहेत आणि ते सगळे रस्ते कमीत कमी 24 मीटर रुंदीचे आहेत. काही रस्ते तर 30 मीटर रुंदीचे आहेत. त्यामुळं ह्या ठिकाणी उत्तम ट्रॅफिक सिग्नल लावणे, उत्तम सगळे कॅमेराज बसवणे, CCTV सर्वेलन्स करणे, त्यानंतर पोलिसांची संख्या हा अतिशय वादाचा मुद्दा आहे. या अख्ख्या कोंढवा विभाग जो आहे ट्रॅफिकचा, त्यांच्याकडे फक्त 41 ट्रॅफिक पोलीस 2 शिफ्टमध्ये आहेत. त्यातले 10% रोज सुट्टीवर असतात, 10% वेगवेगळ्या रजेवर असतात. म्हणजे प्रत्यक्ष इफेक्टिवली 28 ते 30 पोलीस मिळतात आणि त्या 28 ते 30 पोलीस जवळजवळ 6 लाख लोकसंख्येचा भाग नियंत्रित करतात. त्यामुळं मी एकच सांगेन की त्याच्यामध्ये जे कोणी अधिकारी इथं नेमलेत, कमिशनर, ॲडिशनल कमिशनर वगैरे वगैरे वगैरे, तर या सगळ्या लोकांच्या बळाला मर्यादा आहे. याच्यावर शासनाने बेसिक काम केलं पाहिजे. शासन नागरिकांना कुठल्याही सुविधा देण्यासाठी तयार नाही आहे. गेले कित्येक म्हणजे दशक या ठिकाणी अत्यंत तोकड्या पोलीस सेवेमध्ये हे काम चाललेलं आहे. या म्हणजे शासनाच्या पूर्वीच्या एका निकषानुसार 10 ते 15 हजार लोकांमागे एक पोलीस असावा अशी इथली रिक्वायरमेंट असताना या ठिकाणी जवळजवळ आता 10,000 फ्लॅटमध्ये 50,000पेक्षा जास्त नागरिक राहतात आणि बाहेरून येणारे जाणारे त्यांची संख्या तर ते लाखाच्या घरात आहेत इथं. त्यामुळे इथं पोलीस 100 पाहिजेत, तर त्याच्याऐवजी फक्त 40 पोलीस आहेत. तेही मी तुम्हाला मागाशी सांगितलं, त्यातले इफेक्टिव्ह हजर असलेले रोजचे पोलीस 28 आहेत. त्यामुळं आधी याच्यावरती शासनाने काम करावं. प्रत्येक कुठलीही मागणी केली की शासनाचं उत्तर ठरलेलं आहे की आमच्याकडं पैसे नाहीत. मेरा नाम मिस्टर चावला है. मैं बोलता हूँ PMC इतना बिल्डर से डेवलपमेंट चार्जेस लेते हैं, ठीक है, ड्रेनेज चार्जेस जो भी बोलो, रोड, इसके बावजूद भी और इतना PMC टैक्स, प्रॉपर्टी टैक्स बढ़ते, इतने लोग अभी तक पानी का कनेक्शन नहीं दिया है, ड्रेनेज लाइन नहीं लिया है. सिर्फ वादे आते, बस अभी आएगा, 6 महीने में आएगा, 6 महीने में आएगा, 6 महीने में आएगा. सर एक और सवाल है. हाँ ये एरिया में अप्रैल 5 को 5 तारीख को जी, एक शेख नाम का 19 साल का लड़का हाँ. टैंकर के नीचे आके बराबर उनका इधर इधर हाँ, इधर ये मालक- साइड हाँ, पे जी उनका डेथ हो गया. जी. और ये वाटर टैंकर का जो इश्यू है, जो स्पीड करते हैं, उसका मॉनिटरिंग, उसका कंट्रोल, उनका स्पीड चेक, ये होना चाहिए कि नहीं होना चाहिए? बिल्कुल होना चाहिए सर, होना चाहिए, ताकि अभी जो घटना हुई, ठीक है, अभी उसको इलाज तो नहीं है, आगे जो घटना होने वाली है ये होवे नहीं, ये दोबारा रिपीट नहीं होना चाहिए. बस ये दोबारा होना नहीं चाहिए. समझ गए ना? बहुत दुख होती है ये सुन के सर, बहुत दुख होता है. कुछ ना कुछ कंट्रोल, कुछ स्ट्रिक्ट रूल्स एंड रेगुलेशन होना चाहिए. एनफोर्समेंट ऑफ स्ट्रिक्ट रूल्स एंड रेगुलेशन, यस, ट्रैफिक रूल्स. ट्रैफिक रूल्स ये हो गया. लेकिन ये पीने का पानी कब तक टैक्स ले रही, थोड़ा लेट होता है 2% ब्याज करते हैं, ठीक है, लो, ठीक है, अप्रिशिएट, बट ये कब तक चलेगा, कितना साल? बराबर. सब मेहनत, सब इतने बेचारे पैसे, इतने बेचारे जो PMC का पानी तो मिलना चाहिए, ड्रेनेज लाइन देना चाहिए. कितने साल हो गए, आज 12 साल 10 साल हो गए डेवलपमेंट चार्जेस देते हुए. बिल्डर, सब बिल्डर लोगों ने डेवलपमेंट चार्ज लेते हैं सब, और अभी तक इतना सब डेवलपमेंट ताबा देने का लोग आ गए. PMC टैक्स पानी नहीं, व्हाट इज यूज, कौन जवाबदार? कोई है ही नहीं. किसको टाइम ही, अगर मेरे को ताकत, मैं कोर्ट, मेरे पास कोई कॉर्पोरेशन, मैं तो कोर्ट में जाऊँ, मैं तो कोर्ट में जाने को तैयार हूँ. बेचारे इतने PMC टैक्स भरते, मेहनत का पैसा है, ड्रेनेज लाइन, उनको ड्रेनेज लाइन नहीं दे रहे. अरे गार्बेज वो भी नहीं दे रहे. सब प्राइवेट सोसाइटी को अलग टेम्पो से देना पड़ता है 5-5 हज़ार रुपया. तो
तो मेरा पास एक विनती है, निवेदन है, हाथ जोड़ के प्रार्थना है, जल्दी में जल्दी ये जो सभी को सुविधा दी जाए, बस। Thank you, sir.